मध्य प्रदेशमधून मराठा साम्राज्याचा साक्षीदार असलेली शिंदेकालीन ऐतिहासिक तोफ चोरीला गेली आहे। 300 किलो वजनाची ही तोफ अतिशय दुर्मिळ होती। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या तोफेची किंमत 3 ते 5 कोटींच्या घरात आहे। पाहूयात। विविध भ्रष्टाचारांच्या कारनाम्यांनी गाजत असलेल्या मध्य प्रदेशात आता चक्क मराठाकालीन 400 वर्ष जुनी तोफेचीच चोरी झाली आहे। मध्य प्रदेशमधल्या शिवपुरी जिल्ह्यात नरवर किल्ला आहे। याच किल्ल्यात जवळपास 400 वर्षांपूर्वीच्या 14 तोफा जतन केल्या होत्या। त्यापैकी अष्टधातूंपासून बनलेल्या एका तोफेची चोरी झाली आहे। दुर्मिळ आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तोफेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 3 ते 5 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे। धक्कादायक म्हणजे ही तोफ तब्बल 3000 किलोची होती। तरीही चोरांनी ती लंपास केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। सोबतच नरवर किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेवरही टीका होतीये। पोलिसांच्या माहितीनुसार रात्री 25 ते 30 जण किल्ल्यात शिरले। त्यावेळी किल्ल्यावर हातात काठ्या असलेले सुरक्षा रक्षक पहारा देत होते। मात्र चोर आधुनिक शस्त्र घेऊन शिरले। त्यांनी सुरक्षा रक्षकांना जिवे मारण्याची धमकी दिली। कोणती तोफ चोरायची याची आधी रेकी झाली होती। गडाच्या पायथ्याशी चोरट्यांनी आधीच एक ट्रक आणि क्रेन आणून ठेवलेली। चोरांनी गडावरून तोफ ढकलली आणि गाडीत टाकून पोबारा केला। 15 दिवसांपासून किल्ल्यावर संशयास्पद हालचाली दिसल्याचं स्थानिक प्रशासनानं कळवलं होतं। मात्र तरीही बंदोबस्त वाढवला गेला नाही। मराठा साम्राज्यातील या शिंदेकालीन तोफेवर विशेष नक्षीकाम, ऐतिहासिक चिन्ह होती। 300 किलोची ही तोफ अष्टधातूंनी बनवण्यात आली होती। एकीकडे भूतकाळातल्या ऐतिहासिक वस्तूंची चोरी होते। करोडो हिंदूंच्या आस्थेचं स्थळ असलेल्या अयोध्येतून रामाचंच दान चोरीला जातंय आणि तरुणांचं भविष्य असलेल्या परीक्षांचे पेपरही चोरी होऊन फुटू लागलेत। दरम्यान तोफ चोरी प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।